हे आमचं एक ठरलेलं राग म्हणजे जे पोल प्रॉमिसेस आम्ही केलेले आहेत त्याच्यावर फोकस करायचं आहे. मग 3-4 वर्षांमध्ये ती आपोआप डेव्हलप होईल. नंतर संधी कुठे ना कुठे मिळेलच ना. नाही पण मला आता ना हा जो काळ होता सगळा प्रचाराचा त्याच्यात तू भरपूर भाषणं दिली असतील, भाषणं केली असतील आणि मग 23 तारखेला निकाल लागला. या सगळ्या कालावधीत भाभीजी आणि बाबांकडनं सगळ्यात मोठी शाबासकी कोणत्या दिवशी मिळाली? काय केलं म्हणून मिळाली? भारी भाषण झालं म्हणून मिळाली? निकाल लागल्यावर मिळाली? रोजच शाबासकी भेटायची. आईकडनं तर रोजच भेटायची. बाबांकडनं मला असं वाटतं जेव्हा पवन कल्याण साहेबांचं त्या दिवशी सभा झाली त्यांची आणि मी तेलुगू भाषेत बोलले. तेलुगू भाषण कसं मला सांग कसं तेलुगू मध्ये कसं? आपल्या मतदारसंघातलं बॉर्डर जे आहे ते थोडंफार तेलुगू भाषिक आहेत. तर थोडंफार तेलुगू शिकले मी. गोरमाटी सुद्धा शिकले. बंजारा समाजांची थोडं सांग काय म्हणून दाखव. నేను మీ పుట్టింటి బిడ్డ అవును నాకు మీ ఓట్లే తీసుకోండి నాకు मतदान చేసి గెలిపియండి. तेलुगू आहे. कसं आहे आमच्याकडे जो काही बेल्ट आहे तो तेलंगणा लागून आहे. तिथे तो म्हणजे किनी पाळज हा जो भाग आहे, पाळज हे गणपतीचं मोठं क्षेत्र आहे. ते गणपतीचं मंदिर मोठं आहे त्या ठिकाणी. पण तो सगळा भाग तेलंगणा लागून आहे. अच्छा. त्यामुळे तिथे वर्ग जो आहे मोठा तेलुगू बोलणारा वर्ग आहे. तर मला काही जमलं नाही इतके वर्ष, पण तिने तेलुगू बिलगू शिकून घेतलं आणि जेवढं आवश्यक ते बोलली त्या ठिकाणी. खुश झाले असतील लोक. काय पवन कल्याणला मुद्दाम हे बोल का त्यांनी रेवंत रेड्डीला आणलं तर म्हणलं रेवंत रेड्डीला पवन कल्याण उत्तर देऊ म्हटलं आम्ही. त्याला आणलं तिथे. परंतु चांगला झाला त्याचा कार्यक्रम. आणि मग त्या दिवशी शाबासकी